पटतंय तुमचं म्हणणं, पण तुम्हाला किल्ली देण्यामागे एक कारण आहे. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपण एकाच व्यक्तीला नाही डेडिकेट करू शकत. आतापर्यंत प्रत्येक पहिली गोष्ट, अगदी माझ्या पहिल्या बाईक पर्यंत मी आईलाच दाखवली. आता माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. प्रगती, प्रोत्साहन, प्रेरणा या तिन्ही गोष्टी मला तुमच्याकडनं मिळाल्यात ना. माझ्या यशाच्या खऱ्या मानकरी तुम्ही आहात आणि ही गाडी सुद्धा त्या यशाचाच एक भाग आहे असं मला वाटतं. बोल बोल लवकर बोल, कुठे आहे बोल. हे बघ, सरळ उत्तर देता येत नसतील ना तर वाकडे मार्ग माहिती आहेत मला. उत्तर दे चाल. आणि एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायला नाही आवडत. बोल लवकर. साहेब माका कशा पाहिजे मारता, माका काही ठाऊक नाही. काही ठाऊक नाही? तुझ्यासारखे 56 बघितल्यात. चल बोल लवकर. साहेब माझा मित्र पुण्यात असतो, मी त्याला भेटायला गेला होता. मला रोहित बद्दल एक काय ठाऊक नाही साहेब. आता बऱ्या बोलानं तोंड उघडतोयस का पुढची डिग्री देऊ तुला? जाधव पट्टा काढा जरा. साहेब मी सांगतेले साहेब, दाजींच्या सगळ्या जागा सांगतेले, पण मला मारू नका. दाजींना माझं नाव सांगू नका साहेब, नाही तर दाजीलाही मारताल मला. नाही सांगणार. बोल चल बोल, पटापट बोल. मी कुठे गेलो असेन या विचाराने सगळ्यांची झोप उडाली असेल. मी किती काळ असाच पडून राहणार आहे? नाही रोहित, तुला इथनं बाहेर पडायलाच हवं. कम ऑन रोहित, काहीतरी केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. काय साहेब, कोण पाहिजे? सरपंच कुठे आहे? सरपंच नाही, बाहेर गेलेत. त्या जागेची तपासणी करायची आम्हाला. जाधव, जागे तपासणी कशाला? जागा विकायला काढली काय? ओळखलं नाहीस काय? इन्स्पेक्टर कदम. मी सांगतोय ना, काय नाहीये, फक्त जागेचा अर्ज आहे. दरवाजा उघड. चल गपचूप दरवाजा उघड. अहो साहेब, मी सांगतोय ना तुम्हाला. उघड. चल चल उघड. चला सावंत तोवर करा. चला चला चल उघड लवकर. दरवाजा उघड. खरंच साहेब, ही अर्ज जागा आहे. बाबा
साहेब इथं तर खरंच कोणी नाही. ए नीट सांग, रोहित खानविलकर कुठे आहे? कोण रोहित साहेब? इथे कोणीच नाही. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं ही आडवी जागा आहे म्हणून. हे बघ, भऱ्या बोलानं सांग, नाही तर आत टाकेन तुला. तुम्हाला खरंच सांगतो, इथं आमचा माल ठेवलेला असतो. जाधव, या जागेची मागची बाजू जरा नीट तपास. तिथून जवळपास एखादा रस्ता आहे काय ते बघा. तो रस्ता कुठे जातो, त्याला मध्ये फाटे फुटतात काय तेही बघा. आणि हो, रिक्षावाल्यांकडे जरा नीट चौकशी करा. हो साहेब. रोहित सारखी दिसणारी व्यक्ती रिक्षात बसली होती का, त्यांना कुठे नेऊन सोडलं, नीट विचारा. रोहित खानविलकर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत सरपंचाचं आपण काही वाकडं करू शकत नाही. जाधव, कामाला लागा. आणि मला कुठे भेटायचं तुम्हाला माहितच आहे. हो साहेब. निघा. भेटू लवकरच.
हा कोण आहे रे तिकडे? सकारामचा ग्लास संपला, घेऊन ये त्याच्यासाठी काहीतरी. सकाराम, आपण तुझ्यावर एकदम खुश आहोत. त्या रोहितच्या घरातून तू जी काय माहिती काढून आणलीस, लाजवाब लाजवाब. अहो त्याचो मामा, त्याचे आऊ, तो खुद्द रोहित, ते तो पण माझ्यावर भरोसो. मी दर येळेक थंय जाऊन तुमच्यासाठी नवीन खबर आणि ह्याची त्यांका खबरच नाही. अरे काय फटके तो वाकोयलो, दारू आडा बरे. येतय. फोन वाजता, तुमचो फोन वाजता. हॅलो राजींनो, मी माध्या बोलतोय. खानविलकरांचा पोरगा पळाला आपल्या इथून. अरे असं कसं पळाला? कोण पळालो? रोहित तर नाही मग पळालो. अरे माझ्या कर्मा, कधी कळलं? लक्षात कधी आलं? आता कदम, इन्स्पेक्टर कदम आले होते. पिस्तूल रोखून बोलून एवढं सांगितलं. जाताना बोलून गेले, रोहित खानविलकर तपास लागत नाही तोपर्यंत सरपंचाला आपण काही करू शकत नाही. मग आपलं नशीब, तो अगोदरच पळाला, आपल्यावरती वैम नाही आला, आपण सगळे वाचलो. पण तो रोहित कुठं पसार झाला ते माहित नाही. ठीक आहे, ठेव फोन, सावध राहा. हो दाजींनो. व्हॉट? अहो माझ्यावर किती चिडतात. आता गाडी पकडून मुंबईला. अहो माझा ऐका, मी माका किती पाठवतात. मी हैसर रवतोय, तुमका फायदा होतो रो. माझं मत हैसर होतंय. तर रोहित मुंबईला पोहोचताय आणि बोंबलत. होय होय, सकाळची गाडी पकडून जाताय ना मग. अरे होय, थै थै कोणतरी घोळ घालता, माझ्यावर उगाच चिडतात, मागा जाऊन सांगतात बाकीच सगळे. हे काय चाललंय माझं? का मी इतकी बेचैन आहे? प्रत्येक क्षणी, अगदी प्रत्येक क्षणी मनात एकच विचार आहे, रोहितचा. मी खरंच का इतका विचार करते त्यांचा? त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हाही माझी अवस्था अशीच झाली होती. ही तडफड कसली आहे? ते मला आवडतात म्हणून? पण हे फक्त आवडणं आहे का? खरंच कळत नाहीये. कुणाला सांगू, कुणाला विचारू? तुम्ही कुठे आहात रोहित? प्लीज लवकर परत या. तुम्ही खरंच, मला खूप गरज आहे आता. तुम्ही कुठे आहात? मी नाही राहू शकत आहे तुमच्याशिवाय. आय थिंक आय एम इन लव्ह. मला माहित नाही तुमचं उत्तर काय आहे, पण मला तुमचं उत्तर हवंय. रोहित, मला फोन करा. तुम्ही कुठे आहात मला कळू देत. माझं जर प्रेम खरं असेल तर तुम्ही मला नक्की फोन कराल. प्लीज कॉल मी रोहित. मी नाही राहू शकत आहे. प्लीज फोन करा मला.
हॅलो 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 मधुरा मॅम, मी रोहित खानविलकर बोलतोय. रोहित, तुम्ही कुठे आहात? कसे आहात तुम्ही? काय झालंय? तुम्ही बोला ना प्लीज. मॅम, नीट ऐकून घ्या माझं. मी आता जिथे आहे तिथनं जास्त बोलू शकत नाही आहे. माझ्याकडे फक्त एकच कॉईन आहे आणि मी ठीक आहे आता. तुम्ही प्लीज दीपाला फोन करून हे कळवाल? रोहित, दीपा खाणगावला गेलीये. पण मी घरी सांगते, तुम्ही काळजी करू नका. मॅम, तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. पण एक गोष्ट प्लीज करा. आपलं बोलणं झालंय म्हणजे माझा फोन आला होता हे कोणालाही सांगू नका. पोलिसांनाही नको. मामाला सुद्धा हे सांगा. हां, ठीक आहे, सांगते मी मामांना. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि कळवत राहा जे काही असेल ते प्लीज. मी आता ठेवतो. टेक केअर.